हा तुकडेबंदी कायदा जो आहे ग्रामीण भागात रद्द झाला का, हा एक त्याच्यामध्ये कॉमन प्रश्न होता. दुसरा प्रश्न असा होता की सर हा जो तुकडेबंदी कायदा आहे ग्रामपंचायत हद्दीमध्ये रद्द झाला का, हा एक दुसरा प्रश्न होता. त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांचा असा एक प्रश्न होता की सर ग्रामपंचायतच्या गावठाणच्या हद्दीमध्ये 200 मीटर साठी सुद्धा हा कायदा रद्द झालेला आहे का, हा एक कॉमन प्रश्न होता. किंवा 200 मीटरचा जो काही जी आर आहे, जो काही शासनानं त्याच्यात कायदा दुरुस्ती केलेली आहे, त्या संदर्भात थोडी माहिती सांगा, म्हणजे लोकांना त्या संदर्भात कळेल. त्याच्यानंतर 200 मीटर मध्ये जर आमचा प्लॉट असेल गावठाणमध्ये किंवा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये, तर त्या प्लॉटची खरेदी विक्री आम्हाला करता येते का, हा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर जर 200 मीटर मध्ये गावठाण लगत 200 मीटर मध्ये जर आमचा प्लॉट असेल तर आम्ही त्याची खरेदी विक्री करायची असली, जर त्याची जर गुंठेवारी जर खरेदी विक्री करायची असेल तर त्या संदर्भामध्ये काय प्रक्रिया आहे, हा एक होता. आणि जो काही 200 मीटरचा जो काही शासन निर्णय 2017-18 ला एक कायद्यामध्ये दुरुस्ती झाली होती, जमीन महसूल अधिनियम 42 ब गट अशा याच्यामध्ये दुरुस्ती झाली होती. त्या दुरुस्तीच्या संदर्भामध्ये काय प्रक्रिया आहे आणि 200 मीटर मध्ये जर खरेदी विक्री करायसाठी असेल तर काय